श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 24 जुलै 2025 वार गुरुवार आणि याच दिवशी आहे आषाढ अमावस्या. हिलाच दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. तर या दीप अमावस्येच्या दिवशी हे उपाय जे आहेत ते आवर्जून करायचे आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, अडचणी दूर होतील. या दिवशी पितरांचं पूजन, त्याचबरोबर काही नियम पाळले तर सर्व संकट देखील दूर होतात. अमावस्या तिथीला काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं निश्चितच फळ जे आहे ते प्राप्त होतं. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. अमावस्या ही पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी असते असं म्हटलं जातं. या दिवशी पितृदेव पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व संकट जे आहेत ते नक्कीच दूर होतील. देवांचे आणि पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी या अमावस्येच्या दिवशी अगदी छोटे छोटे काही साधे उपाय आणि त्यासोबतच सेवा जर केल्या तर त्यांचा नक्कीच आशीर्वाद प्राप्त करून घेता येतो. तर या दिवशी पूजा कशी करावी तर बघा, अर्थातच दीप अमावस्या म्हणजेच आपल्या घरातील सर्व जे काही दिवे आहेत, अगदी छोटे मोठे जे कुठले दिवे आहेत ते स्वच्छ करून या दिवशी दीपपूजन केलं जातं. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात थोडंसं मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून स्वच्छ करावं. त्याचबरोबर सर्व यंत्र असतील, त्याचबरोबर घरातील वाहनं जसे की 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जे काही वाहनं आहेत ती, त्याचबरोबर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर नारळ उतारा जो आहे तो देखील बघा करायचा आहे. नारळाचा उतारा कसा करावा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी करायची काही सेवा म्हणजेच काय तर बघा, उद्या सकाळी लवकर उठून पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्याप्रमाणे लावायचं आहे आणि गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायचे आहे. जमल्यास नदीच्या बघा, या दिवशी नदीवर आंघोळ करणं अत्यंत शुभ मानलं जातं, परंतु हे सर्वांना शक्य नाही. म्हणूनच बघा, तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्याने देखील आंघोळ केली तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून बघा ही सेवा करायची आहे. आणि ही जी मोहरी आहे ती घरात सर्वत्र टाकल्यानं घराचे वाईट शक्ती, करणीबाधा, भाणामती यासारख्या वाईट नजरदोष यासारख्या सर्व बाधेपासून नक्कीच संरक्षण होतं. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना देखील बघा तुम्ही नारळ, हार, खडीसाखर देखील ठेवू शकता. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरातील का आजारी व्यक्ती असेल, त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्या नारळावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळाचा उतारा करायचा आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीसाठी नारळ हा सेपरेट घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही असाच नारळाचा उतारा तुमचं जर घरात वाहन जरी असेल तर त्या वाहनावरून देखील असा उतारा तुम्ही नक्कीच करू शकता. आजारी व्यक्ती बघा, जर सतत घरात आजारपण येत असेल, सतत आजारी जर असेल तर त्यावरून तर आवर्जून या अमावस्येच्या दिवशी नारळ उतारा करा. नारळ उतारा करताना नारळाची शेंडी बघा ही त्या व्यक्तीकडे असली पाहिजे. 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे. उतरवताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून हा नारळ तुम्हाला बघा वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. त्याबरोबर आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जळमटं, आडगळीचं सामान साफसफाई करून त्यानंतर पाण्यात बघा थोडंसं जाडं मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य टाकून तुम्ही ते घर देखील स्वच्छ, त्याचबरोबर ऑफिस असेल, दुकान असेल तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा जो आहे तो पुसायचा आहे, त्याचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा
7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे. मात्र हे उपाय करत असताना वाहन जे आहे ते जागेवरच चालू ठेवावं व नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा आणि हात जोडून प्रार्थना करावी. त्याचबरोबर घर असेल, दुकान असेल, बघा ऑफिस असेल व कारखाना असेल तर या दिवशी तुम्हाला जर कोहळा बांधायचा असेल तर देखील तुम्ही कोहळा नवीन बांधू शकता. त्याचबरोबर कोहळा बदलू देखील शकता. तर अमावास्येला बघा नारळ किंवा कोहळा, गोरक्ष, चिंच यावर 1 वेळा श्री स्वामी समर्थ, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची, 1 माळ दत्त महाराजांच्या मंत्राची, 1 माळ शाबरी मंत्र, त्याचबरोबर कालभैरवाष्टक आणि वल्गा सुक्त म्हणून तुम्हाला हा कोहळा लाल कपड्यात तुम्हाला हा बांधायचा आहे. त्याचबरोबर जर अगोदर बांधलेला जर असेल, कोहळा असेल किंवा नारळ असेल तर तो वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडायचा आहे आणि त्या नवीन तुम्हाला हा कोहळा बघा टांगायचा आहे. कोहळा टांगल्यानंतर तो कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळतं, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावं आणि येणाऱ्या पुढच्या शनिवारी तुम्ही नवीन कोहळा किंवा नारळ बांधू शकता. परंतु हा उपाय करताना नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच करायचा आहे. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी बघा ही आषाढ अमावास्या आहे, दानाला देखील खूप महत्त्व आहे. तर या दिवशी हिरण्यदान आवर्जून करावं. मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, हिरण्यदान हे ज्याला वडील नाही त्याच व्यक्तीने करायचं आहे. हिरण्यदान करताना काय करायचं आहे, जानवेची जोड घ्यायची आहे, त्यानंतर 1.25 पावशेर पेढे घ्यायचे आहे आणि 11 रुपये दक्षिणा ठेवायचे आहे. आणि हे तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल त्या मंदिरातील त्या ब्राह्मणाला या तीनही वस्तू द्यायच्या आहे. आणि त्यानंतर जर ब्राह्मणाने त्यातील एखादा पेढा परत दिला प्रसाद म्हणून तर खाऊ नये. अगदी बघा हे साधे साधे उपाय आहेत, परंतु यामुळे बघा होणारे फायदे जे आहेत ते खूप कैक पटीने जास्त आहेत. त्यामुळे या आषाढ अमावास्येच्या दिवशी हे साधे आणि सोपे उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यातील तुमच्या घराची प्रगती होणार आहे. तुमच्या आयुष्यात आलेली जी काही संकटं आहेत, अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील.